तर डेमोमध्ये बघितल्याप्रमाणे रील क्रिएट करण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा अलाइट मोशन ओपन करून घ्यायचं आहे. आता ओपन करून घेतल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा प्रोजेक्ट्समध्ये यायचं आहे आणि प्रोजेक्ट्समध्ये आल्यानंतर आजच्या व्हिडिओमध्ये वापरले जाणारे बीटमार्क आणि शेकी प्रीसेट आपल्याला इम्पोर्ट करून घ्यायचे आता आपल्या अलाइट मोशनमध्ये. अलाइट मोशनमध्ये आल्यानंतर बीटमार्क प्रीसेट ओपन करून घ्यायचे आहे आणि ओपन केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे इंटरफेस दिसून येणार आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा खालील प्लस चिन्ह क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. आता मीडियामध्ये गेल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा एक तुमचा इमेज इथं ॲड करून घ्यायचा आहे. आता हा इमेज मी तर डेमोसाठी यूज केला आहे. इथं तुम्ही स्वतःचा इमेज यूज करून हा स्टेटस आहे तो क्रिएट करू शकता. आता इमेज ॲड करून घेतल्यानंतर याची जी लेंथ आहे ती 4.19 या सेकंदाच्या बीटमार्कपर्यंत वाढवून घ्यायची आहे. वाढवून घेतल्यानंतर हाच इमेज लेअर फुल स्क्रीन करण्यासाठी इमेज लेअर सिलेक्ट करून वरती 3 डॉटला जाऊन फिल कंपोजिशन एरिया या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. म्हणजे काय होणार आहे, एकाच क्लिकमध्ये आपला इमेज लेअर आहे तो फुल स्क्रीन होऊन जाणार आहे. त्यानंतर या इमेज लेअरला इफेक्ट देण्यासाठी सिम्पली इथून आपल्याला बॅक निघून यायचं आहे. बॅक निघाल्यानंतर शेकी प्रीसेट ओपन करून घ्यायचा आहे आणि हा एकच इफेक्ट दिलेला आहे तो इथून आपल्याला काय करायचा आहे, कॉपी करून घ्यायचा आहे. कॉपी करून घेतल्यानंतर बॅक निघून मेन प्रोजेक्टला येऊन या इमेज लेअरचा तो इफेक्ट पेस्ट करायचा आहे. पेस्ट केल्यानंतर याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर त्यानंतर नेक्स्ट स्टेप काय करायचे आहे, परत एकदा स्टार्टिंगला येऊन खालील प्लस चिन्ह क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि एक PNG दिलेला आहे अशा प्रकारे तो ॲड करून त्याची लेंथ 4.19 सेकंदाच्या बीटमार्कपर्यंत वाढवून तोच PNG आहे तो स्क्रोल करत अशा प्रकारे वरती सेट करायचे. बघू शकता अशा प्रकारे सेट केला आहे. तुम्ही हे अशाच प्रकारे सेट करायचं आहे आणि याही PNGला आपल्याला जो हा इफेक्ट दिलेला आहे तोच इफेक्ट काय करायचा आहे, कॉपी करून त्या PNGला पेस्ट करायचं आहे. त्याचं युनिक असं व्हिडिओमध्ये तुम्हाला लुक दिसून येणार आहे. बघू शकता याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. त्यानंतर नेक्स्ट स्टेप काय करायचा आहे, तो PNG सिलेक्ट करून इफेक्टमध्ये जायचं आहे आणि टाइल्स इफेक्ट आहे तो आपल्याला इथं डिलीट करायचा आहे. म्हणजे याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर आपलं पहिलं ॲनिमेशन आहे क्रिएट झालेलं आहे. सेकंड ॲनिमेशनसाठी आपल्याला 4.19 या सेकंदाच्या बीटमार्कवर येऊन खालील प्लस चिन्ह क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि मटेरियलमध्ये दिलेला व्हिडिओ आहे तो फक्त ॲड करायचा आहे. बघू शकता अशा प्रकारे ॲड केल्यानंतर याची लेंथ आहे ती शेवटपर्यंत वाढवून घ्यायची आहे. वाढवून घेतल्यानंतर बघू शकताय की याचा स्टार्टिंगपासून ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर एवढं झाल्यानंतर आपला स्टेटस आहे तो क्रिएट झालेला आहे. तर याला सेव्ह करण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा वरती ॲरो चिन्ह एकदा क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर व्हिडिओचं ऑप्शन सिलेक्ट करून एक्सपोर्टवर क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे आपला स्टेटस आहे तो HD सेव्ह होऊन जाईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.